नाही नाही, एक असं आहे की जर का आपण पाहिलं, मी धनंजयचं जेव्हा मला काय पूर्णपणाने बोलता आलं नाही, त्याच्या अगोदर सुद्धा मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला होता, त्याची सत्यता माझ्याकडे नाही. कारण तिथे शेवटी ज्या वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणून वहिनी जातात, त्यांची ज्या वेळेला शासकीय बैठक असते, त्याच्या अनुषंगाने ज्यांना पत्रकार मित्र येतात, त्या संदर्भातलं व्यवस्थापन जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने किंवा जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी करायचं असतं. ती काय व्यवस्थितरित्या केलं गेलं नव्हतं, म्हणून पत्रकारांचा राहुश हा जिल्हा प्रशासनावरती आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या वरती होता. अशा वेळेला पत्रकारांना विनंती करून धनंजयनी त्या ठिकाणी पुन्हा त्यांना बोलवतं असं माझ्या कानावरती आहे. मी काय धनंजय मुंडेजवळ माझी काही चर्चा नाही तर मला त्याच्या संदर्भातली सखोल माहिती त्या ठिकाणी नाही. आणि म्हणूनच नेमकं त्यावेळेला काय घडलं हा भाग नाही, त्याबद्दलची जी काही टीका टिप्पणी केली गेली काँग्रेसकडनं, ती अत्यंत अयोग्य आहे. नाही नाही, एक असं आहे, मला माहित नाही ना, मी पत्रकार परिषद पाहिली नाही पूर्णपणाने. आणि पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेला वेगवेगळे पालकमंत्री पत्रकार परिषद घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या नंतर त्या जिल्ह्यातील प्रमुख आमदार बाजूला बसतात, हे काही चुकीचं नाही. पण पत्रकार परिषद ही शेवटी त्या प्रमुख व्यक्तीची असते. आता गेल्या आठवड्यात माझ्या जिल्ह्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची पत्रकार परिषद आली, मी त्यांच्या बाजूला होतो, त्यामुळे मी कधी मध्ये बोललो नाही. आता कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये कशामुळे धनंजय मुंडे बोलले हे मी समजून घेईन. शेवटी पत्रकार परिषद ही मुख्य महनीय व्यक्तीची असते, अशा वेळेला बाजूला बसणं ठीक आहे, पण बाजूला बसून पत्रकार परिषदेमध्ये भाग घेणं हे सुद्धा काय योग्य असं मला वाटत मागे एकदा पक्षातले नेते बहिणींना न बोलून देणं असा विषय कधी येऊ शकत नाही. बहिणी मी मगाचपासून सांगितलं की एक कर्तबगार 40 वर्ष दादांच्या सोबत त्या पत्नी म्हणून ज्यावेळेला असताना त्यांचं सामाजिक, कला, क्रीडा, सहकार क्षेत्रातलं उल्लेखनीय कामगिरी बारामतीकरांनी आणि संबंध महाराष्ट्राने अनुभवलेली आहे. दुर्दैवाने दादांच्या मृत्यूच्यामुळे जो प्रसंग आला, त्या प्रसंगाला सामोरं जाण्याचं एक त्याचा आत्मविश्वास, धाडस बहिणींनी ज्या पद्धतीने दाखवलं ते अतुलनीय पद्धतीचं आहे. आता अशा वेळेला हे जे काही घटना आहेत, ह्या घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कुठं ना कुठेतरी जाणीवपूर्वक कमी लेखण्याचा प्रयत्न हा काही मंडळींकडनं त्या ठिकाणी होत आहे. सक्षमपणाने त्या ठिकाणी काम करतो. स्वाभाविक आहे ना, शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वहिन्यांच्या बद्दलची अस्मिता, निष्ठा आणि एक पक्षाच्या बद्दलच्या पक्ष नेतृत्वाच्या बद्दलचं ज्या पद्धतीने वक्तव्य केलं गेलं, त्याचा चीड, त्याचा राग, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया या स्वाभाविक आहे. क्रिया येते त्याला प्रतिक्रिया ही उमटतच असते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या पद्धतीने आपली भूमिका निश्चितपणाने व्यक्त करतात. जे काँग्रेसने कालचं वक्तव्य केलं ते अत्यंत निंदनीय आहे. त्याबद्दलचं ते आहे. जरूर या विषयी काँग्रेसचं नेतृत्व राष्ट्रीय पातळीवरचं सुजाण आहे असं मी मानतो. त्यामुळे त्यांनी त्यांचीच आम्ही काय म्हणण्यापेक्षा त्याची नोंद त्यांनीच घेणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य राहील. आम्ही काय सांगावं आणि मग काँग्रेसच्या दिल्लीच्या नेतृत्वाने काहीतरी भूमिका घ्यावी, हा काय त्याच्यातला काय योग्य मुद्दा राहील असं मला वाटत नाही. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाला राज्याच्या नेतृत्वाने केलेली चूक आहे असं वाटत असेल तर काँग्रेसचं नेतृत्व त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय करेल. मी काय म्हटलं की कधी पक्षाच्या कुठल्याही सहकार्याने, वहिनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या कर्तबगार आहेत, कणखर आहेत, त्या माध्यमांची योग्य रीतीने त्या विषयाची मांडणी समर्पक पद्धतीने करू शकतात, हा विश्वास पक्षाच्या सर्व सहकाऱ्यांना निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. कुठे कशा पद्धतीने कुठला प्रसंग घडला असेल तर त्याचं नेमकं काय होतंय ते समजून घेणं, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी ही महत्वाची आहे. पण एक संकेत नक्कीच आहे, ज्या वेळेला मुख्य व्यक्ती संबोधित असते पत्रकारांशी, त्याला बाजूला बसणारी कुणी व्यक्ती, मी आपल्याला माझंच उदाहरण दिलं, बावनकुळे साहेब आणि मी एकेकाळी प्रदेशाध्यक्षांसोबत काम केलं, पण ते ज्या वेळेला संवाद करतात आणि मी तरी बाजूला बसलेला असतो तर तो संवाद त्यांच्याशी असतो, एवढं भान आम्ही प्रत्येकाने ठेवलंच पाहिजे. पत्रकार परिषद त्यांच्या नावानेच असते, त्यामुळे त्यांनी संवाद करणं हा त्याच्यातला गाभा आहे, हा महत्वाचाच भाग आहे. अशा वेळेला इतरांनी बोलणं अपेक्षित नाही, किंवा काही वेळेला पत्रकार सुद्धा इतरांना विचारतात. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळा झालं की पत्रकार बाजूला बसलेल्या विचारताना मी सांगतो नाही,
माझी पत्रकार परिषद आहे, मला विचारावं. हे संकेत दोन्ही बाजूनी आहेत आणि आमचे सहकारी या बाबतीमध्ये नक्कीच यापुढे जबाबदारीने अ, मागतील. त्यांनी काल माफी व्यक्त केलेलीच आहे ना. काल काँग्रेसने माफीनामा दिलेलाच आहे. नाही, पडदा पडला असं नाही. शेवटी पडदा त्यांनी त्यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दलचा पडला असं त्यांना वाटत असेल. पण जनतेच्या मनामधल्या त्याच्याबद्दलच्या स्वाभाविक ज्या तीव्र प्रतिक्रिया आहेत, त्या कायम राहणारच आहेत.